मित्रांनो, कवी कट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत 16वा भाग आणि 16व्या भागामध्ये आपण एक सुंदरशी कविता बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, कविता शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. चला तर मग कविता बघूया. माझ्या कवितेचं शीर्षक आहे वारी. सुखी संसार सोडून दिंड्या निघाल्या माहेरी. सुखी संसार सोडून दिंड्या निघाल्या माहेरी. मुखी विठ्ठल विठ्ठल दुम दुमली पंढरी. मुखी विठ्ठल विठ्ठल दुम दुमली पंढरी. माथा चरणाशी तुझ्या जेव्हा ठेवतो विठ्ठला. माथा चरणाशी तुझ्या जेव्हा ठेवतो विठ्ठला. जाई सीन भाग सारा नाही आभाव कुठला. जाई सीन भाग सारा नाही आभाव कुठला. वारी घडता विठ्ठला सुख लाभे पदरात. वारी घडता विठ्ठला सुख लाभे पदरात. वर्षभराची शिदोरी आम्ही खातो आनंदात. वर्षभराची शिदोरी आम्ही खातो आनंदात. वारी चुकायाची नाही माझे डोळे तुला पाहे. वारी चुकायाची नाही माझे डोळे तुला पाहे. वारी गिनायाची नाही ती तर पेरायाची आहे. वारी गिनायाची नाही ती तर पेरायाची आहे. पेरणीतून उगेल माझा सावळा विठ्ठल. पेरणीतून उगेल माझा सावळा विठ्ठल. करू भक्तीची सोंगणी शेवटी मोक्षच भेटेल. करू भक्तीची सोंगणी शेवटी मोक्षच भेटेल. शेवटी मोक्षच भेटेल. विठ्ठल विठ्ठल धन्यवाद. चला तर मग कविता थोडक्यात समजून घेऊया. सुखी संसार सोडून दिंड्या निघाल्या माहेरी. मुखी विठ्ठल विठ्ठल दुम दुमली पंढरी. संसार हे एक सासर आहे मानवाचं आणि माहेर जे काय आहे ना ते पंढरी. आणि तो पांडुरंग आणि रुक्मिणी आपले मायबाप आहे. त्यांच्या तिथे जाऊन आषाढी एकादशीला जेव्हा डोकं ठेवतो ना तेव्हा जीवन कृतकृत्य होतं. ते माहेर घर आहे. माथा चरणाशी तुझ्या जेव्हा ठेवतो विठ्ठला. जाई शीन भाग सारा नाही आभाव कुठला. तुझ्या चरणाशी जेव्हा माथा ठेवतो ना आणि अनेक जणांचा माथा ठेवून ठेवून तुझे चरण झिजून चाललेले आहेत विठ्ठला. आणि अशा चरणाशी जेव्हा माझा माथा टेकतो ना तर तेव्हा खऱ्या अर्थाने सगळा सीन भाग जातो आणि कुठलाच अभाव राहत नाही हे या घडवत सांगायचं. वारी घडता विठ्ठला सुख लाभे पदरात. आणि वर्षभराची शिदोरी आम्ही खातो आनंदात. म्हणजे काय तर वारी जेव्हा घडते तेव्हा अपार आनंद होतो, सुख लाभतं. आणि वर्षभराची शिदोरी तुझं जे काही रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे ना तर ते रूप आम्ही वर्षभर आठवत असतो. आणि त्या रूपाला आवडून, त्या रूपाला गुंजारून, त्या रूपाला निहाळून खऱ्या अर्थाने आम्ही आमचं वर्ष घडतो. आणि परत पुढच्या वारीची आम्ही तयारी कशी करायची याचं नियोजन करतो. मग वारी चुकायाची नाही माझे डोळे तुला पाहे. वारी गिनायाची नाही ती तर पेरायाची आहे. वारीला किती वेळेस गेलो, कितीदा गेलो असेल, काही अडचणी आल्या असतील, परंतु वारी कधी घेतली नाही किती वेळा. तर वारी खऱ्या अर्थाने ती पेरायची आहे. ती पेरतो आपण, जातो तर ती पेरतो. आणि माझे डोळे तुला पाहतात विठ्ठल म्हणून ती पेरायची आहे. आणि मग पेरता पेरताना त्या पेरणीतून उगेल माझा सावळा विठ्ठल. जे पेरतो त्याच्यातून परत सावळा विठ्ठलच उगवतो. आणि करू भक्तीची सोंगणी शेवटी मोक्षच भेटेल. मोक्ष काही भेटत नाही मानवाला, परंतु माणूस हा आशावर जगतो ना. म्हणून शेवटी मी म्हटलंय त्या घडणामध्ये की विठ्ठला सावळ्या तुलाच उगवायचं आहे
आणि तुझी सोंगणी पण करायची आहे आणि त्या सोंगणीच्या माध्यमातून आम्हाला परत विठ्ठलातच विलीन व्हायचं आहे आणि तिथेच आम्हाला मोक्ष मिळेल हे मला शेवटी सांगायचं आहे. अशा प्रकारे ही सुंदरशी कविता, आशयबद्ध कविता तुमच्या पुढे ठेवलेली आहे आणि वारीचाच काळ या ठिकाणी चालू आहे म्हणून ही कविता तुम्हाला निश्चितच आवडली असेल.